संदीप पटेल विजयी झालेले आहेत। मुंबईमधून आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। प्रभाग 58चा निकाल हाती आलेला आहे। भाजपचे संदीप पटेल हे विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये काही प्रभागांचं चित्र अद्यापही स्पष्ट व्हायचं बाकी आहे। एक एक करत आता हळूहळू निकाल हाती येत आहेत। 58 मध्ये भाजपचे संदीप पटेल विजयी झालेले आहेत। प्रभाग 58 मुंबईतला। तर मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध भाजपची 97 ठिकाणी लढत होती। प्रभाग 58ची ही आकडेवारी आणि निकाल समोर आलेला आहे। यामध्ये भाजपचे संदीप पटेल हे सध्या विजयी झालेले आहेत। तर मुंबईतलं चित्र 125 जागांसह भाजप आणि शिवसेना युती ही आघाडीवर आहे मुंबईमध्ये। तर शिवसेना मनसे राष्ट्रवादी 75 ठिकाणी आघाडीवर आहे। तर काँग्रेस आणि वंचित 15 जागी आघाडीवर आहे। मुंबईतलं हे चित्र आपण पाहतोय। तर वॉर्ड क्रमांक 64 मध्ये सबा हारून खान विजयी झालेले आहेत। त्यांनी भाजपच्या सरिता राजपुरे यांचा पराभव केलाय। तर वॉर्ड क्रमांक 171 मध्ये राणी येरुळकर या विजयी झालेल्या आहेत। तर त्यांनी शिवसेनेच्या सानवी तांडेल यांचा पराभव केलाय। तर शिवसेनेचे धर्मेंद्र काळे ठाकरेंच्या शिवसेनेचे धर्मेंद्र काळे वॉर्ड 26 मधून विजयी झाले। त्यांनी प्रीतम पंडागळे यांचा पराभव केलाय। तर वॉर्ड क्रमांक 188 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झालेत। त्यांनी मनसेच्या आरिफ शेख यांचा पराभव केलेला आहे। तर वॉर्ड क्रमांक 63 मध्ये भाजपचे रुपेश सावरकर विजयी झालेत। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या देवेंद्र आंबेडकर यांना पराभूत केले। वॉर्ड क्रमांक 170 मध्ये बुशरा मलिक राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या आहेत। तर त्यांनी भाजपच्या रंजिता दिवेकर यांना पराभूत केले। तर वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजपच्या निशा परुळेकर विजयी झाल्या आहेत। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे योगेश भोईर यांचा पराभव केलाय। तर मुंबई महानगरपालिकेतलं हे चित्र नाशिक म्हणजे एकंदर उत्तर महाराष्ट्राबद्दल आता गिरीश महाजन काय संवाद साधणार याकडे लक्ष असेल। विशेषतः जळगावची त्यांनी महापालिका ताब्यात राखलेली आहे। नाशिकमध्ये जवळपास धुळ्यामध्ये 74 पैकी 51 जागी भाजप त्या ठिकाणी विजयी झाले। तर धुळे असेल जळगाव असेल धुळ्यात 74 पैकी 51 जागी भाजपचा विजय। शिंदेंना 4 तर दादा गटाला त्या ठिकाणी 8 जागा मिळालेल्या आहेत। धुळ्यात 74 पैकी 51 जागी भाजप आलेली आहे। तर शिंदे गटाला 4 दादा गटाला 8